नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता, याची प्रक्रिया काय आहे? या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दरम्यान युवकांना दर महिन्याला 10,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या पाठोपाठ आता लाडका भाऊ योजना या योजनेची घोषणा केली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात केलेल्या या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली. त्यानंतर आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, यासाठी कोण पात्र असणार आहे, कोणाला काय फायदा होणार आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून आपण घेऊयात. राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा यामागचा मूळ हेतू आहे. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक अर्थसहाय्य दिले जाणार आहे. तसेच त्यांना स्वयंरोजगारासाठी स्वतः प्राप्त होईल. राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही यामुळे कमी होणार. या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच रोजगार तरुणांना दर महिन्याला 10,000 रुपयाच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6,000 रुपये, ITIला 8,000 रुपये आणि पदवीधारकांना 10,000 रुपये अशी वर्गवारी ठरवण्यात आलेली आहे. या योजनेचा अर्ज तुम्ही कसा करू शकतात? महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट द्यायची आणि तिथं नवीन वापरकर्ता असं लिहिलेलं तर न्यू युजर नोंदणी पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला अर्ज दिसेल. या अर्जात तुमची नाव, पत्ता आणि वयोगट भरायचा आहे. तसेच त्या अर्जात दिलेल्या तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची. त्यानंतर नमूद केलेले आवश्यक कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करायचे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजनेचा महाराष्ट्र 2024 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. याच्यासाठी वय ठरवून दिलेले 18 ते 35 वय. लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना तुम्ही पात्र आहात की नाही यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असणे बंधनकारक आहे. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी राज्यातील 10 लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे. तरुणांना रोजगार, बेरोजगार आणि शिक्षणार्थी विद्यार्थी यांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यांना शिक्षणाची उच्च प्रतीचं शिक्षण घेण्यासाठी हा भत्ता देण्यात येणार आहे. एसटीला प्रवास ज्येष्ठांना मोफत, महिलांना अर्ध तिकीट आणि टोल फ्री करून टाकलंय. वारकऱ्यांना आज दिंडीला पण आपण अनुदान दिलंय आणि सगळंच आज खरं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली आहे. लाडका भाऊ पण झाला आहे. त्यालाही आपण दर महिन्याला स्टायपंड देतोय. शेतकऱ्यांना देखील 7.5 HP पर्यंत मोटर जे पंप चालवतात त्यांना वीज बिल माफ तेही करून टाकलंय. हे सगळं जे आहे हे शेवटी सरकार तुमचं आहे आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने हे सरकार आपला कारभार करते आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की बळीराजाला सुखी कर, बळीराजावरचे संकट दूर कर, चांगला पाऊस होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, सुखीचे दिवस येऊ दे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस येऊ दे, सुख समृद्धी येऊ दे. कारण वारकरी म्हणजे शेतकरीच आहे. शेतकरी, वारकरी, कष्टकरी, कामगार, माझ्या माता भगिनी, युवक, ज्येष्ठ सगळे लोक, या राज्यातला प्रत्येक घटक जो आहे हा सुखी समृद्धी झाला पाहिजे, हीच आमची पांडुरंगाकडे प्रार्थना असते. आणि पांडुरंगाने देखील हे आता गेल्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 2 वर्षामध्ये या राज्यातले अनेक प्रकल्प आपण सुरू केले, विकास आपण करतोय, कल्याणकारी योजना आपण आज जाहीर केल्या. त्याच्याकडे सगळीकडे चांगलं वातावरण आहे. आणि मला सगळ्यात आनंद म्हणजे आपल्या औसेकर महाराज मगाशी मला दाखवत होते, तिकडेही आपल्या नवीन जे आपण काम केलं आणि हे पण आपण नवीन केलंय. म्हणजे जे जुनं रूप आहे ते आपलं
पुन्हा या ठिकाणी या मंदिराचा आपण आणतोय, हे सगळ्यात जास्त समाधान आणि आनंद आहे. कारण जे जे काही इथं आपण 73 कोटी रुपये दिले ना, 73 कोटी 80 लाख रुपये आपण ह्या मंदिराचं जे काही संवर्धन करण्यासाठी दिले, त्याचाही उपयोग इथं होतोय, चांगलं काम होतंय. आणि म्हणून मी मनापासून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. आज खरं म्हणजे सगळ्यांना आज आपली पूजा चालू असताना देखील मुखदर्शन आपण बिलकुल बंद केले नाही, ते चालू ठेवलं. कारण शेवटी 18 तास आपले वारकरी रांगेमध्ये उभे राहतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं असतं. म्हणजे आपल्या शासकीय पूजेमुळे त्यांचं दर्शन बंद होऊ नये, मुखदर्शन देखील चालू आपलं गेल्या वर्षापासून आपण सुरू ठेवलं. आणि आपलं प्राधान्य पहिलं वारकऱ्यांना आहे. VIP लोकांपेक्षा वारकऱ्यांना पहिलं प्राधान्य देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून मी यापूर्वी देखील मगाशी औशेकर महाराज म्हणाले की मी अगोदर आलो, पहिलं बघितलं सगळं आणि सगळ्या सोयी नियोजन. इकडे आमचे 3 मंत्री आपले तानाजी सावंत, गिरीश महाजन, चंद्रकांत दादा इकडे थांबून होते. आणि आमचं नियोजन एवढंच की बाबा याच्यामध्ये वारकरी संप्रदाय येतो मोठ्या प्रमाणात, लाखांच्या संख्येने, त्याची गैरसोय होऊ नये. मला थोडंसं पहिल्यापासून सवय आहे, कार्यकर्ता मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम करायची सवय आहे. त्यामुळे मी त्या दिवशी देखील आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गाड्यांच्या ताफ्यामुळे मी मोटरसायकलवर बसून गेलो, सगळा परिसर पाहिला. आणि सगळं पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी आणि आपले सर्व प्रशासन त्यांना ज्या ज्या काही सूचना दिल्या. आज स्वच्छता चांगली आहे ना, स्वच्छता चांगली आहे ना, का मी सांगतोय चांगली आहे म्हणून? स्वच्छता, पिण्याचं पाणी, या ठिकाणी नियोजन, या सगळं जे काय, आरोग्य केंद्र 4 ठिकाणी आरोग्य केंद्र, 8 लाख लोकांनी त्याच्यामध्ये तपासणी केली, 15 लाखापर्यंत त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे. जेवढे आपले वारकरी येतील त्यांची आरोग्याची काळजी देखील आपल्या शासनाने आणि प्रशासनाने घेतलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्या सगळ्यांना अनेक लोकांना इथं दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने आज मला आनंद आहे, समाधान आहे की मुख्यमंत्री असताना यामध्ये पांडुरंगाच्या या पंढरपूरमध्ये अनेक कामं करता आली. गेल्या वर्षीपेक्षा आपण निधी पण डबल दिला. कलेक्टर काय बरोबर आहे ना, कलेक्टरनं सांगितलं काय कमी पडणार नाही, पांडुरंगानेच दिलेलं आहे, ते त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे. त्यामुळे कुठं काही कमी पडणार नाही. आपण मोठा विकास आराखडा करतोय, तोही देखील इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. हे सरकार तुमचं आहे आणि सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये विकास करत असताना आपल्या कुणालाही नाराज करायचं नाही आणि विकासामध्ये सगळ्यांचा हातभार सहकार्य लागलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांच्या संमतीने आपण हे सगळं करू. वारकरी दिंड्यांनाही देखील आपण यावर्षी अनुदान दिलं, वारकरी महामंडळ केलं, त्याच्यामध्ये काही सूचना आपल्या वारकऱ्यांच्या आहेत, त्या सूचना घेऊनच आपण पुढे जाऊ. त्या असा आपण निर्णय घेतला म्हणजे झाला तसा राबवणारे लोक आपण